सुनील आणि अनिल. सुंदर असा कटवलेला चेंडू. धावसंख्या ती 29. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती 29. विजयासाठी 30 धावांची आवश्यकता आणि यापुढील होणारा सामना आर क्लासिक्स वर्सेस आर एस पॅकर्स या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी यायचे. सुंदर अशी गोलंदाजी आपल्याला शिवगर्जने या संघाकडून पाहायला मिळाले. शिवगर्जन या संघाच्या दोन्ही फलंदाजांनी क्रीजवर यायचे. एकोणतीस धावा झाल्या. 30 धावांची आवश्यकता. आर्यसचा खांबा. आर्यस संघाच्या कर्णधारांनी यायचे. श्रीधर आणि रमेश. आता इथे आपल्याला इतिहास पलटताना दिसतोय का पाहायचंय. आतापर्यंत ज्या संघाची फलंदाजी घेतली होती तोच जिंकत आला होता. आता क्षेत्ररक्षण स्वीकारून फलंदाजीसाठी शिवगर्जना संघ. आर्यस टॉस विन करून प्रथमतः फलंदाजी स्वीकारलेली आहे. पियुष. फलंदाजीसाठी आहे तो श्रीधर आणि रमेश आणि गोलंदाजीसाठी आहे तो पियुष. आणि ग्राउंडची झाडलोट करताना दिसतोय रमेश. सामन्याला सुरुवात होत आहे आणि पहिलाच चेंडू. अवांतर चेंडू, अवांतर धाव. धावसंख्येत भर. धावसंख्या ती 1. पुन्हा एकदा अवांतर चेंडू. आणि क्षेत्ररक्षक फंबल झालेला आहे. इथे एकच धाव. सामना करतो रमेश. पुन्हा एकदा अवांतर चेंडू आणि या 2 धावा काढलेल्या आहेत. धावसंख्येत भर. धावसंख्येत 4. 5 धावा झालेल्या आहेत. गोलंदाज काहीसा दबावात दिसतोय आपल्याला. माफक अशी धावसंख्या असल्यामुळे गोलंदाजावर दबाव आलेला आहे. 5. पुन्हा एकदा नो चेंडू आणि या 2 धावा. धावसंख्या 7. 1 चेंडू 7 धावा. आणि सामना करतो रमेश. आणि तर मिसफील्ड अभावी हा झेल सोडलेला आहे विकास याने. 1 धाव. सुंदर असा टोळवलेला चेंडू आणि ही एकच धाव. पाहिजे का? आणि या उंचावरून टोळले आणि हा षटकार. सुंदर अशी फलंदाजी आपल्याला रमेश याच्याकडनं पाहायला मिळते. आणि काहीच असं गोलंदाजावर दबाव निर्माण झालेला आहे. पुन्हा एकदा टोळलेला चेंडू आणि एकच धाव. धावसंख्या ती 16.
धावांचा अर्धा टप्पा इथे पार केलेला आहे शिवगर्जना या संघाने. सामन्याचं दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आला तो विकास आणि सामना केला तो रमेश. एक ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 16. निर्धाव चेंडू. ही एकच धाव. धावसंख्या 17. उंचावरून टोळण्याचा प्रयत्न. एकच धाव. सुंदर अशी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते शिवगर्जना या संघाकडून. आणि फलंदाज बाद. सुंदर असा झेल टिपलेला पियुष याने इथे. आणि रमेश बाद होऊन पॅव्हिलियनमध्ये. त्याची जागा घेण्यासाठी आला तो प्रकाश. प्रकाश मुरबाड एक्सप्रेस प्रकाश. सुंदर असे यष्टी रक्षण करताना दिसतं आपल्याला केतन. कीपरचं नाव काय? कीपरचं नाव काय विचार ना. केतन केतन चेतन ना. बॅटिंगला कोण आलाय? वन टू गो. शेवटचा चेंडू शिल्लक. सुंदर अशी गोलंदाजी आपल्या विकासीकडनं इथं पाहायला मिळेल. काहीसा दबाव त्याने हाताळलेला आहे आणि सामन्याचं तिसरं षटक घेऊन आलेलं आहे. सत्या सत्या 18 धावसंख्या 18. 2च धावा दिले ते विकास याने आपल्या षटकामध्ये. सुंदर अशी गोलंदाजीचं प्रदर्शन आपल्याला विकास याच्याकडनं पाहायला मिळालं. 12 चेंडू 12 धावांची आवश्यकता विजयासाठी. शिवगर्जना या संघाला 12 चेंडू 12 धावांची आवश्यकता. सामन्याचं तिसरं षटक घेऊन तो सत्यवान आणि सामना करेल तो श्रीधर. फारच सुंदर असं क्षेत्ररक्षण आणि एकच धाव. स्ट्राईकला तो स्वप्नील. सामना करे सत्यवान याचा. उंचावरून टोळवण्याचा प्रयत्न. त्याबाबी एकच धाव. धावसंख्येत एक धावेने भर पडत आहे. धावसंख्या 20. 10 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी. आणि हा निर्धाव चेंडू. रावडी भाऊ यांनी काहीसा दबाव निर्माण केला शिवगर्जना या संघावर. सुंदर अशी गोलंदाजी विकास आणि सत्यवानकडनं आपल्याला पाहायला मिळेल मागच्या 2 ओव्हरमध्ये. धावसंख्या 22. सहज सोपा दिसणारा सामना शिवगर्जना या संघाने अवघड करून ठेवलेला आहे. आणि रावडी राठोड याने कमबॅक केले या सामन्यामध्ये मागील 2 ओव्हरमध्ये.
आणि फलंदाज बाद. सुंदर असा जेल टिपला पियुष याने आणि श्रीधर बाद झालेला आहे आणि सामन्याला पूर्णतः कलाटणी मिळालेली आहे इथे या विकेटवर. आणि काहीसा असा दबाव निर्माण झालेला शिवगर्जना या संघावर. सुंदर अशी गोलंदाजी आपल्या सत्यवान याच्याकडनं पाहायला मिळाली आहे. आणि तिसरं षटक समाप्त झालं. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती 22. 6 चेंडू 8 धावा. 6 चेंडू 8 धावा. निर्णायक षटक. आणि हे निर्णायक षटक कोण हाताळणार आहे आपल्याला पाहायला मिळेल. केतन आलेला आहे निर्णायक षटकासाठी. आणि बाद. फलंदाज बाद झाले. फारच सुंदर असं क्षेत्ररक्षण आणि इथं धावचीत झाले फलंदाज. धावसंख्या ती 23. आणि रत्नागिरीचा टायगर किरण यांचं सर्वात शेवटी आगमन झाले फलंदाजीसाठी. पाच चेंडू 7 धावांची आवश्यकता. सामना जिंकण्यासाठी अजून 5 चेंडू 7 धावांची आवश्यकता. फारच सुंदर असा सामना प्रेक्षकांना इथे पाहायला मिळतोय. टफ फाईट झालेले दोन्ही संघामध्ये. 5 चेंडू 7 धावा. उंचावरून टोलवण्याचा प्रयत्न आणि या 2 धावा काढलेल्या आहेत. 4 चेंडू 5 धावांची आवश्यकता. 4 चेंडू 5 धावा. आणि या 2 धावा. शेवटी आपल्याला फलंदाजी तेवढी सुंदर पाहायला मिळते. आणि हा विजयाकडे घेऊन जाताना दिसतो शिवगर्जना संघ. तेवढाच कमबॅक करताना सुद्धा दिसतोय रावडी बॉईज. सामना निर्णायक स्थितीत आहे आणि धावसंख्या ती 27. 3 धावांची आवश्यकता. 3 चेंडू 3 धावा. निर्णायक सामना आपल्याला पाहायला मिळतोय. 3 चेंडू 3 धावा. सुंदर अशी गोलंदाजी आपल्याला रावडी राठोड या संघाकडनं पाहायला मिळाले. विकास सत्यवान यांच्याकडनं त्यांनी पूर्णतः सामना फिरवलेला आहे आणि हा सामना निर्णायक स्थितीत नेऊन ठेवलेला आहे. पुन्हा एकदा कटवलेला चेंडू आणि या 2 धावा. मिसफील्ड अभावी या 2 धावा झालेल्या आहेत. 2 चेंडू 1 धावेची आवश्यकता. कंपल्सरी चेस आहे. 2 चेंडू 1 धाव. आणि हा सामना पूर्णतः रावडी राठोड यांनी सोडलेला आहे या चेंडूवर आणि शिवगर्जना संघ विजयी झालेला आहे. फारच सुंदर अशी गोलंदाजी सुद्धा इथनं पाहायला मिळाले आहे शिवगर्जना या संघाकडनं आणि फलंदाजी सुद्धा. आणि या सामन्याचा सामनावीर ठरले तो श्रीधर हारले हा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलेला आहे. आणि श्रीधर याला मी मॅन ऑफ द मॅचसाठी आमंत्रित करत आहे आणि मॅन ऑफ द मॅचनं सन्मानित करेल तो अक्षय कदम श्रीधर याला. श्रीधर हारले यांनी मॅन ऑफ द मॅचचा स्वीकार करायचा आहे.
त्यांनी पावती टाकली होती पहिला द्या बोलते दादा लागले बोलवणार 50 वेळा गटाला 7व्या तासाला आमचा 25 गटाला तिसरा तास ठीक आहे मग तुमच्या आजीच्या बाळाला मांडायला आहे मग श्रीधर हाजले, श्रीधर हाजले. श्रीधर हारले परंतु ते जिंकले. ए श्रीधर सन्माननीय श्री अनिलजी किरपण साहेब यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. तरी स्पर्धेच्या वतीने मी त्यांचा आभार मानतोय. आर क्लासिक्स वर्सेस आर्यस. आर क्लासिक या संघाच्या कर्णधाराने त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे. तसेच आर क्लासिक आर्यस या संघाच्या कर्णधाराने 2 फलंदाज क्रीजवर पाठवायचे आहेत आणि पंचांनी सुद्धा हा सामना त्वरित चालू करायचा आहे. कृपया कमिटीला एक विनंती आहे, पिण्याच्या पाण्याची सोय करावी. कमिटीला एक विनंती आहे, पिण्याच्या पाण्याची सोय करावी. हा सामना थोड्याच वेळात चालू होत आहे. आर्यस या संघाकडनं लवेश स्ट्राईकला येतो. विशाल षटकारांचा कर्दनकार विशाल. सामन्याचं पहिलं षटक घेऊन आला तो जगदीश. सामना करतो लवेश. सुंदर असा टोळवलेला चेंडू, त्याअभावी एकच धाव. धावसंख्येत भर. धावसंख्या ती 2. आणि फलंदाज बाद. इथे विशाल बाद झालेला आहे. फारच सुंदर अशी क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळालंय मग शेलार सरांकडून. फारच असं सुंदर क्षेत्ररक्षण शेलार सरांनी केलेलं आहे आणि हा फलंदाज बाद झालेला आहे. आणि विशालची जागा घेण्यासाठी तो गणेश. गणेश गणेश आणि निर्धाव काढलेला चेंडू जगदीश याने. सुंदर अशी गोलंदाजी आपल्याला जगदीश याच्याकडनं पाहायला मिळते. नाही निर्धाव. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. सुंदर अशी गोलंदाजी जगदीश याच्याकडनं आपल्याला या षटकामध्ये पाहायला मिळते. सामना करतो तो गणेश. आणि अवांत चेंडू, अवांत धाव. धावसंख्येत भर. धावसंख्येत ती 3. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. फारच सुंदर अशी गोलंदाजी आपल्याला जगदीश याच्याकडनं पाहायला मिळाली पहिल्या ओव्हरमध्ये. आणि धावसंख्या ती 3. आणि गोलंदाजाची भार स्वीकारण्यासाठी तो कल्पेश.
सामन्याचा दुसरा आणि वैयक्तिक पहिला षटक किंवा कल्पेश. 1 मिनिट थांबा जरा. 1 मिनिट. ओमकार 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 ना रे. हा ओमकार. आणि ओमकाराचा सामना करतो लवेश. आणि इथं मिसफिल्ड झालेले आहे त्याबाबी एकच धाव. पुन्हा एक धावांत चेंडू. धावसंख्या ती 5. डी झोन मध्ये गेलेला चेंडू. ही एकच धाव. सहा धावा झालेल्या आहेत. फारच सुंदर अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते या सामन्यामध्ये. पुन्हा एकदा कटवलेला चेंडू आणि एक धाव. पुन्हा ओमकाराचा सामना करतो लवेश. आणि हा पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. फारच सुंदर अशी गोलंदाजी ओमकारकडनं या षटकात आपल्याला पाहायला मिळते. काही चेंडू शिल्लक या षटकामधले. आणि पुंजल मांडलेलं परेश. सुंदर असं क्षेत्ररक्षण आपल्या परेशकडनं पाहायला मिळालेलं आहे. रोहन. लवेशाची जागा घेण्यासाठी आला तो रोहन. आठ धावा 2 विकेट. दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती 9. 2 बाद 9. फारच सुंदर अशी गोलंदाजी आपल्याला आर क्लासिक या संघाकडनं पाहायला मिळाली आतापर्यंत. सामन्याचं तिसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतो दत्ता. आणि नो चेंडू या 2 धावा. आणि फलंदाज बाद. सुंदर अशी गोलंदाजी दत्ता याच्याकडनं पाहायला मिळाली आहे. सँडी याने उत्कृष्ट असे यष्टी रक्षण करून एक मिनिट. संतोष क्षेत्ररक्षणामध्ये उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण सुद्धा आपल्याला पाहायला मिळालं आहे आर एस क्लासिक या संघाकडून. रवी घोलप. फलंदाजीसाठी तो रवी घोलप. उंचावरून टोळवण्याचा प्रयत्न. ही एकच धाव.
आणि हा षटकार. सुंदर अशी फलंदाजी आपल्याला रवी घोलप याच्याकडनं पाहायला मिळते. पुन्हा एकदा टोळवलेला चेंडू आणि हा चौकार. धावसंख्या ती 23. आणि फलंदाज बाद. सुंदर असं यष्टी रक्षण आपल्याला पाहायला मिळालं सँडी याच्याकडनं. आणि रवी बाद होऊन बाद आहे त्याची जागा घेण्यासाठी आला तो ओमकार. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती 23. सचिन. सामन्याचं चौथं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आला तो सचिन. आणि हा षटकार. धावसंख्येत भर. धावसंख्या ती 29. 4 बाद 29. पुन्हा एकदा कटवलेला चेंडू. ही एकच धाव. सुंदर असं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळत आहे RS क्लासिक या संघाकडून. पुन्हा एकदा टोळवलेला चेंडू. ही एकच धाव. सुंदर असं क्षेत्ररक्षण. त्याबाबी एकच धाव. धावसंख्या 32. काहीशी चांगलीशी गोलंदाजी करताना दिसतो सचिन. अवंत चेंडू. अवंत धाव. पुन्हा एकदा टोळवलेला चेंडू आणि हा षटकार. 6 धावेची भर पडले. धावसंख्या ती 39. आणि फलंदाज बाद. सेला साहेबांचे सुंदर असं क्षेत्ररक्षण आपल्याला इथे पाहायला मिळत आहे. 2 झेल टिपलेले त्यांनी या सामन्यामध्ये. आणि धावसंख्या ती 39. विजयासाठी 40 धावांची आवश्यकता. आर क्लासिक या संघाला विजयासाठी 40 धावांची आवश्यकता. आणि फारच असं सुंदर असं क्षेत्ररक्षण आपल्याला मंगेश सेला साहेबांकडनं पाहायला मिळालं आहे. हो तुम्हाला पाणी पाहिजे ना. हो यांना पाणी द्या. आहे का बॉटल? घ्या पाणी घ्या. ए सत्यदा घ्या. एक मिनिट. हॅलो हॅलो. यापुढील होणारा सामना द किंग आणि रावडी राठोड. रावडी बॉईज कृपया या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी यायचे. रावडी बॉईज आणि द किंग या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी यायचे. ओमकार आणि उदय या दोन फलंदाज क्रीजवर आपल्याला दिसतात आणि सामना करेल ते ओमकार याचा. ओमकार टू ओमकार. 40 धावांची आवश्यकता विजयासाठी. फारच माफक असं आव्हान आहे.
24 चेंडू 40 धावा. सामन्याला सुरुवात होत आहे. सामन्याचं पहिलं आणि वैयक्तिक षटक घेऊन तो ओमकार. ओमकार टू ओमकार. एक धावेने श्री गणेश झाले आहे. सामना करतो उदय. आणि हा 9 चेंडू घोषित केला पंचांनी. अवांतर चेंडू अवांतर धाव. धावसंख्येत धावसंख्येत ती 2. पुन्हा एकदा टोळवण्याचा प्रयत्न. सुंदर असं क्षेत्ररक्षण होताना दिसतं आपल्याला RS या संघाकडून. एकच धाव आणि निर्धाव चेंडू. आणि रावडी बॉईज एक टॉस विन झाले. काय घेतलं त्यांनी? कृपया त्यांनी त्वरित आपला निर्णय कळवायचा आहे. एकच धाव. धावसंख्या ती 4. सुंदर अशी गोलंदाजी आपल्याला ओमकारकडनं पाहायला मिळते. 5च धावा त्यांनी खर्च केल्या चालू षटकामध्ये. आणि पुन्हा एकदा सामना करेल तो ओमकार. ओमकार टू ओमकार. सुंदर असा कटवलेला चेंडू. धावसंख्या ती 6. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती 6. सुंदर असं षटक हाताळलेले ओमकार यांनी 6 धावा दिलेल्या आहेत संघासाठी. फारच सुंदर अशी गोलंदाजी आपल्याला ओमकार याच्याकडनं पाहायला मिळते. आणि तेवढी सुंदर अशी फलंदाजीसुद्धा ओमकार आणि उदय यांच्याकडनं सुद्धा पाहायला मिळते. कोणतीही विकेट गमावलेली नाही त्यांनी. आणि सामन्याचं दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आला तो रवी. सामना करेल तो ओमकार रवी याचा. सुंदर असा टोळवलेला चेंडू. तेवढे सुंदर असं क्षेत्ररक्षण. आणि ही एकच धाव. उंचावरून टोळवण्याचा प्रयत्न परंतु एकच धाव. आणि हा षटकार ओमकाराच्या बॅटमधून निघाला. हा पहिला षटकार. आणि 6 धावेनी भर पडले. धावसंख्या ती 14. पुन्हा एकदा टोळलेला चेंडू. आणि या 2 धावा. धावसंख्या ती 16. आणि ते मिसफील्ड झाल्याने कॅच सोडलेली आहे. ही एक धाव. धावसंख्येत ती 17. अवांतर चेंडू अवांतर धाव. दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती 18. 21 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 21 धावा. रवी यांनी 13 धावा दिलेल्या आहेत. 13 धावा खर्च केल्यात आपल्या षटकामध्ये. बॉलरचं नाव काय? बॉलर नरेश. बॉलर गणेश. हां गणेश. सामन्याचा तिसरा षटक घेऊन तो गणेश. आणि गणेश याचा सामना करतो उदय. आणि हा षटकार उदयाच्या बॅटमधून निघाला पहिला षटकार. कमिटीने पाण्याची व्यवस्था करावी.
कृपया कमिटीला एक विनंती आहे, त्यांनी पाण्याची व्यवस्था करावी. आणि अवांतर चेंडू, अवांतर धाव. आज धावसंख्या ती 26. जिंकण्यासाठी 14 धावांची आवश्यकता. सुंदर अशी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते उदय आणि ओमकारकडून. पहिल्या ओव्हरमध्ये जो दबाव होता तो त्यांनी पूर्णतः काढून टाकलेला आहे आणि पुन्हा एकदा टोलवलेला चेंडू. ही एकच धाव. धावसंख्या ती 28. 12 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा टोळवलेला चेंडू. धावसंख्या ती 30. शेवटचा चेंडू शिल्लक आणि इथं फलंदाज बाद. लवेश यांनी सुंदर असा झेल टिपलेला आहे आणि उदयची जागा घेण्यासाठी तो जग्गू. सहा चेंडू 10 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 10 धावांची आवश्यकता. विजय सामन्याचं चौथं आणि निर्णायक षटक घेऊन येतो विजय. 6 चेंडूमध्ये 10 धावांची आवश्यकता. विजयाचा सामना करेल तो ओमकार. 6 चेंडूमध्ये 10 धावांची आवश्यकता विजयासाठी. पुन्हा एकदा उंचावरून टोलवलेला चेंडू, परंतु ही एकच धाव. हा डॉट चेंडू आहे. हा डेड बॉल आहे, डेड बॉल. सुंदर अशी गोलंदाजी विजयच्याकडनं पाहायला मिळते आपल्याला. धावसंख्या ती 32. 8 धावांची आवश्यकता विजयासाठी. उंचावरून टोळ्या चेंडू आणि षटकार. सुंदर अशी फलंदाजी ओमकारकडनं पाहायला मिळते आणि एक हाती विजय घेण्यामध्ये ते वाटचाल करत आहेत. काहीच चेंडू शिल्लक आणि धावा पाहिजे 2. 3 चेंडू 2 धावांची आवश्यकता. अवांतर चेंडू, अवांतर धाव. विजय दुसऱ्या संघासाठी विजयाकडे वाटचाल करताना दिसतोय गोलंदाजीमध्ये. तीन चेंडू 2 धावांची आवश्यकता. सुंदर असा कटवलेला चेंडू आणि ही एकच धाव. आणि या सामन्याचा सामनावीर ठरला तो ओमकार कोरे, मॅन ऑफ द मॅच. आणि या सामन्याचं मॅन ऑफ द मॅचचं वितरण करतील आमचे श्री रासकर साहेब. मी रासकर साहेबांना सन्मानित करतोय मॅन ऑफ द मॅच देण्यासाठी. आणि ओमकार कोरे यांनी करायचं आहे. सन्माननीय श्री अजय गाला यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. तरी मी स्पर्धेच्या वतीने त्यांचे आभार मानतोय अजय गाला यांचे.
यापुढील होणारा सामना बाज 11 वर्सेस शिवगर्जना. यापुढील होणारा सामना रावडी बॉईज वर्सेस द किंग 11. अरे तुझी मॅच कधी आहे? आणि आर्य क्लासिक संघाचा राखीव प्लेयर आशिष पाणी नेताना दिसतो आपल्याला खेळाडूंसाठी. आणि आपल्याला या सामन्यासाठी प्रेक्षक म्हणून लाभले संतोष वाघपंजे यांच्यासुद्धा स्पर्धेच्या वतीने मी त्यांचे आभार व्यक्त करतोय. रावडी बॉईज वर्सेस द किंग 11 हा सामना. आणि सामना सुरू होत आहे. फलंदाजीसाठी आला तो देवेश आणि गोलंदाजीसाठी आला तो पियुष. उंचावरून ठेवलेला चेंडू आणि हा षटकार. पहिल्याच चेंडूवर श्री गणेश केले षटकार मारून दिवेश याने. पुन्हा एकदा टोळलेला चेंडू आणि हा पुन्हा एकदा षटकार. 2 चेंडू 2 षटकार लावले दिवेश याने. कलव्यातले भूमिपुत्र आहेत ते दिवेश आणि होम पिच आहे त्यांचा. आणि हा सुद्धा षटकार. काहीसा क्षेत्ररक्षकांनी मदत केली हा षटकार जाण्यासाठी. 3 चेंडू 3 षटकार हॅट्रिक मारलेले. कृपया टाळ्यांच्या आतिषबाजीने त्यांचा सत्कार. पुन्हा एकदा सामना करतो दिवेश आणि हा निर्धाव चेंडू. सुंदर अशी फलंदाजी दिवेशच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळते. सुंदर असं क्षेत्ररक्षण, तेवढं सुंदर असं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. अवांत चेंडू अवांत धाव. धावसंख्येत 1 धावेने भर पडले. धावसंख्येत 19. पुन्हा एकदा टोळवलेला चेंडू. ही एकच धाव. 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती 20. सामन्याचं दुसरं षटक होतं विकास आणि सामना करेल तो देवेश. आणि हा निर्धाव चेंडू.
एकच धाव, धावसंख्येत धावसंख्या ते 21, बिनबाद 21. आणि हा चौकार. आणि हा D2 मध्ये ढकललेला एकच रन. एकच धाव. फारच सुंदर अशी गोलंदाजी आपल्याला विकासकडनं पाहायला मिळते. धावसंख्या ती 27. अवांतर चेंडू, अवांतर धाव, धावसंख्येत भर, धावसंख्या ती 28. आणि हा षटकार. दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती 34. सुंदर अशी फलंदाजी आपल्याला इथे पाहायला मिळते द किंग्स या संघाच्या फलंदाजाकडनं. सामन्याचं तिसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन सत्यवान. आणि हा नो चेंडू टाकलाय त्यांनी. सुंदरसे क्षेत्ररक्षण, त्याबाबी एकच धाव, धावसंख्येत भर, धावसंख्या ती 36. आणि हा निर्धाव चेंडू. आणि चेतन विसरला, त्याला कॅच घ्यायची आहे ते. त्याला वाटलं एक टप्पा आऊट आहे चेतनेला. पुन्हा एकदा नो चेंडू, नॉट आऊट. सुंदर धावा घेताना दिसतात आपल्याला दोन्ही फलंदाज. धावसंख्येत भर, धावसंख्या ती 38. सामन्याचं तिसरं षटक चालू आहे आणि धावसंख्या ती 38, बिनबाद 38. आणि फलंदाज बाद झालेले इथे. फारच सुंदर असं क्षेत्ररक्षण पियुष याच्याकडनं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. आणि दिवेश बाद झालेला आहे. आणि दिवेश याची जागा घेण्यासाठी तो आराध्या. अडतीस. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते आणि त्याबाबी या 2 धावा. आणि या निर्धाव. धावा किती आहे? धावसंख्या ती 40. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती 40. आणि हा षटकार.
उंचावरून टोळला चेंडू आणि हा षटकार. सुंदर अशी फलंदाजी होताना दिसते आपल्याला. आणि बाद. स्वतःहून केलेली आत्महत्या. आणि फलंदाजीसाठी आला तो प्रवेश. आणि हा षटकार. प्रवेशाच्या बॅटमॅनने केला हा षटकार. आणि हा नो चेंडू पंचांनी घोषित केला 7 धावा. धावसंख्या ती 59. पुन्हा एकदा टोळ्या चेंडू प्रवेशाने. सुंदर असं क्षेत्ररक्षण त्याबाबी एकच धाव. धावसंख्या ती 60. आणि फलंदाज बाद. सुंदर असं क्षेत्ररक्षण माननीय नगरसेवक नदीमुल्ला साहेबा यांच्या प्रतिनिधीचं. किती आले धावा? धावसंख्या ती 61. विजयासाठी 62 धावांची आवश्यकता. यापुढे होणारा सामना ब्लॅक पॅन्थर्स वर्सेस RC पॅकर्स. यापुढील होणारा सामना ब्लॅक पॅन्थर्स वर्सेस RC पॅकर्स. धावसंख्या ती 61. विजयासाठी 62 धावांची आवश्यकता. या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी यायचे. कृपया कमिटीला एक विनंती आहे की हे जे ऑनलाईन चालू आहे ते मोबाईलवर दिसतंय का पहा आणि प्रत्येक ग्रुपवर टाकून द्या. RS पॅकरचा कर्णधार. कमिटीला एक विनंती आहे आणि सर्व खेळाडूंना सुद्धा एक विनंती आहे. हे आपलं ऑनलाईन दिसत असेल तर कृपया प्रत्येक ग्रुपवर टाकून द्या. आणि सामना जो पियुष आदित्य याचा. तर मिसफिल्ड आले नितीन याच्याकडनं. आज झेल सोडलाय नितीन याने. आणि सामना करेल तो विकास. D2 मध्ये गेलेला आहे. एकच धाव. धावसंख्येत बरं धावसंख्येत 2. पुन्हा एकदा D2 मध्ये. आता ब्लॅक पॅन्थर्स या नाणेफेक जिंकून प्रथमतः त्यांनी क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. नितीन सुंदर अशी गोलंदाजी आतापर्यंत आदित्यकडनं आपल्याला पाहायला मिळते. आणि सामना करतो विकास. पुन्हा एकदा टोलवलेला चेंडू. ही एकच धाव. धावसंख्या 4.
कृपया बाहेरून कोणी बोलू नये. नो कशाला बोलतो. धावसंख्या ती 6. एक ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती 6. सामन्याचं दुसरं आणि वैयक्तिक पहिल्या षटकात प्रवेश. 6 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीत धावसंख्या ती 6 आणि सामन्याचा जो विकास प्रवेशाचा आणि हा अवांतर चेंडू अवांतर धाव. फलंदाजाचं मनोधैर्य वाढवताना दिसतात संघातले खेळाडू आणि अवांतर चेंडू अवांतर धाव. आणि हा चौकार. आणि उंचावटो चेंडू हा षटकार. फलंदाजाचं मनोधैर्य वाढवताना दिसतात खेळाडू आणि फारच सुंदर असा षटकार मारलेला आहे विकास याने. गोलंदाज काहीसा दबाव हाताळताना दिसतोय आपल्याला आणि धावसंख्या ती 22. पुन्हा एकदा अवांतर चेंडू. पुन्हा एकदा टोलवलेला चेंडू आणि मिसफील्ड या बाबी 1 धाव. शेवटचा चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा टोलवलेला चेंडू आणि ही 1च धाव. धावसंख्या 25. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती 25 आणि प्रवेशांनी आपल्या वैयक्तिक एका षटकामध्ये 19 धावा खर्च केलेल्या आहेत. 12 चेंडू 37 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 37 धावा. सामन्याचा तिसरा आणि वैयक्तिक पहिल्या षटक घेऊन तो निखिल आणि सामना जो विकास. पुन्हा एकदा टोलावलेला चेंडू आणि हा 9 चेंडू घोषित केले पंचांनी. 12 चेंडू 35 धावांची आवश्यकता. अवांतर चेंडू अवांतर धाव. समीर आणि हा षटकार. नवीन यांनी इकडे यायचंय. नवीन धावसंख्या ती 35. पुन्हा एकदा बिनबाद 35. हा आणि ते विकास बाद झालेला आहे आणि पियुषसाठी ऑफर आहे. पियुषने जर 4 6 मारले तर माने याच्याकडनं त्याला 1001चं पारितोषिक आहे.
आणि हा षटकार काय हा धावसंख्या ती 41. आणि पुन्हा एकदा टोळा चेंडू आणि एक धाव. धावसंख्या ती 42. 6 चेंडूमध्ये 20 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 20 धावा नवीन ॲव्हरेज. सहा चेंडू 20 धावांची आवश्यकता. आम्ही समीर गोगडे यांनी स्वतः ओव्हर घेतलेली नाहीये. निर्णायक सामन्यात समीर गोगडे आणि या 2 धावा. नो चेंडू घोषित केला पंचांनी. सहा चेंडूमध्ये 18 धावांची आवश्यकता. आणि हा पुन्हा एकदा अवंत चेंडू अवंत धाव. आणि पुन्हा एकदा या 2 धावा. धावसंख्या ती 46. 6 चेंडू 16 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 16 धावा. आणि बॉलर चेंज झालेला आहे. आणि पुन्हा एकदा टोळवलेला चेंडू आणि हा षटकार. षटकार 3 6 मारल्यास 1001 पारितोषिक आहे योगेश माने यांच्याकडनं. पुन्हा एकदा टोळवलेला चेंडू आणि या 2 धावा. धावसंख्या ती 54. आणि पुन्हा एकदा टोळवलेला चेंडू आणि या 2 धावा. धावसंख्येत भर. धावसंख्या ती 56. 3 चेंडू 6 धावांची आवश्यकता. विजयासाठी 3 चेंडू 6 धावा. प्रेक्षकांचा जल्लोष. प्रेक्षकांचा जल्लोष. आणि प्रेक्षक पूर्ण बॅटिंग टीमच्या साईडने दिसतात आपल्याला. सर्व प्रेक्षकांना समीरला हरवण्याची अपेक्षा आहे. सर्व समीरला हरवण्याची उत्सुकता आहे. पुन्हा एकदा टोळवलेला चेंडू आणि ही 1 धाव. 2 चेंडू 5 धावांची आवश्यकता. 2 चेंडू 5 धावा. आता पुन्हा एकदा प्रेक्षकांचा जल्लोष. 2 चेंडू 5 धावांची आवश्यकता. आणि हा चौकार. 1 चेंडू 1 धावाची आवश्यकता. 1 चेंडू 1 धाव. धावसंख्या ती 61. 1 चेंडू 1 धाव. सामना कुठे होता, सामना कुठे आलाय.
हा सामना पूर्ण प्रेक्षकांच्या जल्लोषामुळे फिरलेला आहे, बघू शकता. एक चेंडू एक धाव. आणि एक अति सामना फिरवला पियुष याने. फारच सुंदर अशी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली रावडी बॉईज या संघाकडनं. आणि प्रेक्षक वर्ग सुद्धा रावडी बॉईज या संघाकडनंच होता. आणि रावडी बॉईज